नमस्कार मित्रांनो, तेजस पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आहे ना, सकाळीच व्लॉग सुरू केला आहे आज आणि 9:30 वाजले सकाळचे आणि बाहेर बघायला ना एकदम मस्तपैकी ऊन आहे आज खूपच. तर आज आहे ना पाऊस वाटत नाही आज येईल, कारण एकदम मस्तपैकी छान ऊन पडले सकाळीच. नाही तर दररोज सकाळीच ना थोडा थोडा पाऊस असतो. मस्तपैकी ऊन पडले, दाखव तुम्हाला. तर इकडे बघा एकदम सकाळीच मस्तपैकी ऊन पडले आणि वातावरण पण खूप छान आहे. आणि हा बघा ब्रॉयलर आहे वाटतं. आणि हा इकडे लोकांचा ब्रॉयलर आहे. आणि आपण झाडं कट केली होती त्यांना पण आता बघा फुटली आता थोडी थोडी, तर होईल थोड्याच दिवसात मस्तपैकी. आणि तिकडे आहे ना आपला यबल्या गेम खेळतो वाटतं. यबल्या काय रे, पबजी सकाळीच उठून पबजी सुरू, सकाळीच पबजी सुरू, बेकारच अस रे. तर नाही यबल्याने आपल्या सकाळीच पबजी सुरू केलाय आणि बघा कसलं भारी वाटते, खतरनाक व्ह्यू आहे बघा. तर इकडे हे दिसतंय ना, हे मण्याचं घर आहे. हे बघा, हे पहिलंवालं घर आहे ना, हे इथलं ते मण्याचं घर आहे. आणि इकडे यबल्याचं घर आहे आपल्या अंकेशचं वगैरे, हे खालती दिसतंय ते. तर आज आहे ना थोडा उशिराच उठलोय, म्हणजे ॲक्च्युली सकाळी लवकर उठतो, पाणी लवकर येतं 6:30 वाजता. मग पाणी भरून ना परत झोपलो, तर ना उशिराच उठलोय. तर चहा वगैरे बनवायचं आहे अजून, तर चहा बनवूया आधी पहिल्यांदा. तिकडे चहा झालाय आपला. आणि आत्ता आहे ना आपण आपल्या कोकणचा स्पेशल नाश्ता, तर आहे ना घावणे बनवतोय. पीठ आहे थोडं आणि दळण पण द्यायचं आहे, तर पीठ थोडं आहे अजून, तर घावणे बनवायचे आहेत. त्यानं थोडंसंच आहे, सगळंच घेऊया. पाणी थोडं थोडं टाकायला पाहिजे, कारण पीठ सगळंच टाकलंय. जर पातळ जास्त झालं तर पीठ नाही आपल्याकडे परत टाकायला वरून. तर इकडे ना पीठ रेडी झालंय. तर या घट्ट आहे जास्त आणि एकदमच पातळ नाही, थोडंफार असं पातळ आहे. तर बघूया. तर इकडे कपातून तेल घेतलंय आणि घावण्यांचा तवा ठेवला आहे गॅसवरती. तर आमच्याकडे याला कावील बोलतात. आणि हे आहे ना केळीचं देठ आहे तेल लावायला. तर कोकणात आहे ना घावणे वगैरे बनवताना ना तेल लावायला केळीचं देठ वापरतात. तर मस्त एकदम असं हे बघा, अशा प्रकारे तेल लावायला होतं मस्तपैकी. तर आहे ना मित्रांनो, पहिलाच घावना ना कधी कधी परतत पण नाही, आणि एक दोन परतले ना की एकदम छान परततात. नंतर कधी कधी आहे ना पहिलाच घावना चिपकतो खाली, म्हणजे एक दोन पहिले, त्याच्यानंतर एकदम येतात. तर बघूया आधी आपले घावणे येतात काय. तर तवा आहे ना तापला आहे, तर तेल लावूया पहिल्यांदा. तर पहिलाच घावना आहे ना टाकला आहे तव्यावरती, तर बघूया येतो काय, म्हणजे निघतो काय. तर एकदा परतला ना की लगेच परततात. बघूया परततो काय. मस्तच एकदम परतला आहे बघा. हा बघा कसला एकदम परफेक्ट घावना बनवला ना, प्रोफेशनल शेफ सारखा एकदम. तर आहे ना बरेच होतील अजून. आणि घावणे बनवायचे ना एकदम सोपं काम आहे. फक्त पीठ तुमचं बरोबर आलं पाहिजे, म्हणजे
जे आपण पीठ तयार करतो ना ते फक्त परफेक्ट तयार करायला पाहिजे, नाहीतर ना घावणे खाली चिपकतात कधी कधी तव्याला. आणि थोडा वेळ भाजायला द्यायचं मस्तपैकी खालून. तर इकडे बघा मस्तपैकी बाजू आहे ना चांगली भाजली आहे ही बघा. तर खालची बाजू ना भाजायला द्यायची चांगली, नाहीतर मग उकटत नाहीत. तर एक नंबर झाला आहे मस्तपैकी, एक घावणा आपलं रेडी झालं आहे. आणि बघूया आता दुसरावाला. आणि इकडे मस्तपैकी दुसरा पण घावणा रेडी झाला, भारीच एकदम. प्रत्येक घावणा टाकताना थोडंसं तेल लावायचं असं आणि टाकायचा. इकडे बघा 7-8 घावणे झालेत. आणि आहे ना एक एक इकडे तिकडे झाला नाहीत, सगळेच मस्त छानच्या छान आलेत बघा. तर इकडे आहे ना नाश्ता करून घेऊया मस्त घावणे आणि चहा. तर एकदम सॉलिड कॉम्बिनेशन आहे. आणि घावणे आहे ना चटणी वगैरेपेक्षा चहासोबत खायला खूपच भारी वाटतात. आणि मस्त नाश्ता पण होतो. तर मित्रांनो आहे ना नाश्ता वगैरे झाला आता मस्तपैकी. आणि इकडे आपला आहे दीपेश घडशी, म्हणजे आपला दिप्या. ते जास्त नाव घ्यायला ना खूप जड जातं, त्याच्यामुळे दिप्या म्हटलं की काम आपलं खतम. आणि इकडे आपला मान्य आणि एक पण तर आपला तिकडे पबजी खेळतोय. तर मित्रांनो आहे ना पाऊस होता त्याच्यामुळे घरी बसून पण खूप कंटाळा आलाय. आणि आज आहे ना थोडासा फिरून यायचा प्लॅन आहे बाहेरून. तर मस्तपैकी असा जरा थोडीशी जंगल सफारी करून येऊ शॉर्टकटमध्ये. ओके, तर मित्रांनो इथपर्यंतचा व्हिडिओ बघितला असाल ना तो 3 दिवसापूर्वीचा आहे. म्हणजे त्या दिवशी आहे ना मस्त ऊन पडलं होतं आणि नाश्ता वगैरे करून ना बाहेर गेलो होतो फिरायला. आणि पावसाने धू धुतला त्या दिवशी. त्याच्यानंतर ना घरी आलो आणि त्या दिवशी पाऊस गेलाय ना तो 3 दिवस पाऊस पडला नाही अजिबात. तर एकदम मस्तपैकी ऊन पडले 3 दिवस पण. तर आत्ता आहे ना दुपारचं जेवण वगैरे झालंय आणि असंच बाहेर आलोय. आपला मन आहे इकडे, तर असंच फिरून येतो इकडून. आकाशामध्ये ढग असतात बरेचसे, ते ना सूर्याच्या आड येतात असे मध्ये मध्ये. तर सावली येते मस्तपैकी. बघा कसला नजारा आहे ढगांचा, जबरदस्त एकदम. आणि इकडे बघा आज थोडंसं वाटतंय ना पावसाचं वातावरण. काल पण होतं, काल संध्याकाळी तर गडगडत होता. होय, तर मित्रांनो काल तर नाही ना ढग पण गडगडत होते, पण पाऊस काय आला नाही. मी बोललो पाऊस येईल खूप आता संध्याकाळी, पण नाही आला. तर श्रावण महिना ना निम्मा असाच असतो, म्हणजे पाऊस ऊन चालूच असतो.
आलाय आणि लवकर घेऊन चालला रे. तर इकडे आहे ना आज भावेशला खूपच घाई आहे घरी जायची. तर इकडे बघा मस्तपैकी पिवळं पिवळं झालंय आता. तर गणपती जवळ आले ना आणि सोनतळ पण मस्तपैकी फुलली आहे. मला वाटतं बहुतेक फुलून जाईल ना. बघा एकदम पिवळं पिवळं झाले. खूप सारी सोनतळ इकडे. तर मित्रांनो आहे ना घरी चाललोय आता आणि काय जास्त आणलं नाही असं जर फिरून आलो फक्त. तर मण्याच्या इकडे खांबा आहे खांद्यावरती आणि इकडे लाकूड आणले गडकीसाठी गडकी बनवायला. तर असंच फिरून आलोय घरी चाललोय आता. आणि घरी जाऊन ना आता ऊन पडलंय ना तर नारळ काढायचे आहेत. तर खूप दिवस झाले नारळ सुकलेत. ते पावसाने ना पडतात ॲक्च्युली एक एक पडत असतात. तर आता 3 दिवस पाऊस नाही तर नारळी सुकली असेल. तर गंप्या घरी असला तर गंप्याला चढायला सांगूया. तर इकडे आहे ना आपल्याला फायनली गंप्या भेटला आहे. तर आपण चाललो आहे आता माडात. तर गंप्याला चढवतो नाळीनीवर. आणि बघा पावसाने थोडंसं वातावरण केलं तर पाऊस यायच्या अगोदर नारळ काढून घेऊया गंप्याकडून. आणि इकडे बघा कोंबडे खूपच दिसत आहेत रस्त्यातून. तर इकडे बघा माड छोटा आहे तसे. इथे एक सुका आहे आणि त्या साईडला 5-6 आहेत सुकलेले. आणि हे सुकलेत का बघा इथले वरचे हे वाले पण. तर जास्त मोठे नाही. मी पण चढतो पण कधी कधी. म्हणजे अंकेश आहे ना झाडावर चढण्यात प्रो वर्जिन आहे. तर आपण आहे लाईट वर्जिन. काय गंप्या हळूहळू सुकले आहे ना. 3 दिवस पाऊस नाही तर सुकणार ना. आणि सावकाश. तर बघा गंप्या आपला कसा नारळीवर चढतो. डोक्यात टाकू नको बघून तरी टाक. पटकन येते हवा वरती डोक्यावर. काय उडव कॅच. तसंच उडव. जिंकतोय मी. गेलो पाडलो रे. नको खाली टाक त्याच्यातच. 2 3 हा 3 झाले. 4 5 इकडच्यावर पण 5 सुकले आहेत. 1 2 3 4 5 6 7 आहेत. आणि सावकाश लाईन बघ. 3 अंगठ्यावर टाकलं असतं मी येलस. 4 आणि 6 वर चढले काय. तर मित्रांनो आहे ना गंप्याने एवढे नारळ काढले. किती काढले खूप आहेत तरी 15 एक असते ना आरामात. आणि गंप्या काय करतो इकडं. गंप्याने इकडे शाळा काढला आहे. शाळा अण्णा अण्णासारखा सोल पण मला असत ना. तू म्हणत राहू नको रे गायब व्हायची म्हणलं. पाणीच राहायचं फक्त. असत 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 कडक आहे म्हणजे असत आहे की नाही. नाहीच वाटतं पाणीच वाटतं फक्त मला. ह्या काय तर इकडे आहे ना पल्लूची साफसफाई चालू आहे. पल्लू ते पण काढ ना माझं. काढशील ना. अब व्हिडिओ मध्ये दाखवलो आता जरा माझं पण काढते. आणि तिकडे आपली काकू आहे साफसफाई चालली आहे. तर आहे ना रान काढत काढता येणे मलाही संपवली वाटतं. आणि खूप दिवसाने आपला अमित व्हिडिओ मध्ये. मला ते जरा सांगूया. तर आहे ना मस्तच मला होते आतमध्ये. जास्त जाड नव्हतं वाटतं ना. जरासं दे रे. हे तू हातावरच घे. बस झालं. एका चमच्यात देऊ नको हातावर दे. बस झालं. तर मित्रांनो ना इकडे शेळं वगैरे संपलंय. आणि आता ना थोडंसं रान काढतो मी तिकडे जाऊन. तर व्हिडिओ आहे ना इथेच एंड करूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.